नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अगदी रुचकर असं जेवण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिलं तर मी भात बनवायला ठेवला आहे. दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झालं की बारीक चिरलेले 2 कांदे घालून घ्यायचे. कांदे थोडा वेळ तेलावरती परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. मी आधीच मीठ घालते. तुम्ही नंतर भाजी तयार झाल्यावरती मीठ घातलात तरीही चालेल. मी भाजीच्या अंदाजाने आधीच कांद्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. कांदा थोडा वेळ परतला की त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटोसुद्धा चांगले फोडणीमध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घातली आहे. तीसुद्धा परतून घ्यायची. त्यानंतर मसाले घालून घ्यायचे. 1.5 चमचा मालवणी मसाला घातला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. गॅस स्लो ठेवायचा, नाहीतर मसाले करपू शकतात. स्लो गॅसवरतीच आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे बटाटा, ओले मटार आणि फ्लावर घेतला आहे. ते स्वच्छ धुवून मी भाजीमध्ये घालून घेते. बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे. भाज्या फोडणीमध्ये घातल्यानंतर चांगल्या परतून घ्यायच्या. आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ बघू शकता. आपल्या प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं. तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं. तर हे आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. भाजी परतल्यानंतर एक ताट ठेवायचा आणि ताटामध्ये पाणी ठेवून वाफेवरती भाजी शिजू द्यायची. इथे भातसुद्धा बनलेला आहे. तर भातामध्ये मी काविळता फिरवून घेते आणि झाकण ठेवायचं. काविळता फिरवला की भात मोकळा सुटसुटीत होतो. त्यानंतर मी इथे कुकरमध्ये 1.5 वाटी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची घातली आहेत. कुकरला मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर होते तोपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करूयात. मी बटाट्याची भाजी बनवते, तर त्याच्यासाठी 2 कांदे चिरून घेतलेत. 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा. मिरची मी मध्ये चिरून घेतले म्हणजे हा ठेचा पटकन तयार होईल. बटाट्याच्या भाजीमध्ये ठेचा घातला मिरचीचा आणि लसणाचा तर भाजीला खूपच छान अशी चव येते. गॅसवरती फ्रायपॅन गरम करायला ठेवलेला होता. त्याच्यामध्ये तेल घालून घेते. तेल गरम झालं की राई घालून घ्यायची. मी 1 छोटा चमचाभर राई घातलेली आहे आणि 1 छोटा चमचाभर जिरं घालून घेते. जिरं आणि राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये थोडं हिंग घालून घ्यायचं. हिंगसुद्धा फोडणीमध्ये थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा. ठेचा घातल्यानंतर मस्त फोडणीमध्ये हा ठेचा परतून घ्यायचा. ठेचा परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदासुद्धा चांगला परतायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कांदा परतून घ्यायचा. मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेले आहेत. त्याच्या साली काढून घेते. कांदा फोडणीमध्ये चांगला परतला आहे तर हळद घालून घ्यायची आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. सर्व फोडणीमध्येच घालायचं म्हणजे बटाट्याच्या भाजीला सर्व मसाले छान लागतात आणि बटाट्याची भाजी खूप छान होते. आपण वरून हळद मीठ वगैरे घातलं तर ते भाजीला एवढं चांगलं लागत नाही. त्यामुळे फोडणीमध्येच सर्व घालायचं म्हणजे भाजीला व्यवस्थित लागतं.
फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. 2-3 मिनटं बटाटे चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर 1-2 मिनटं भाजी तशीच स्लो गॅसवरती शिजू द्यायची. म्हणजे आपली बटाट्याची मस्त अशी भाजी बनून तयार होईल. मी छान बटाट्याची भाजी परतून घेतलेली आहे आणि 1-2 मिनटं तशीच स्लो गॅसवरती शिजू दिलेली आहे. तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा छान लागते. त्यानंतर आपण इथे डाळीचं वाटण तयार करणार आहोत. तर मी 3 ते 4 चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि 1 कांदा घेतला आहे. 1 चमचा जिरं आणि थोडीशी हळद घातले. थोडं पाणी घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची. हे तयार केलेलं वाटण डाळीमध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट डाळ पाहिजे त्याप्रमाणे डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर डाळ मिक्स करायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता आपण डाळीला फोडणी देऊयात. तडका पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल घालून 1 छोटा चमचा राई घातली आहे. राई थोडी तडतडली की हिंग घालायचं आणि हिंगसुद्धा थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये लसूण घालायचा. टेचलेला लसूण घालायचा. लसणाने डाळीला खूपच छान अशी चव येते. लसूण थोडीशी लालसर होत आली की ही फोडणी आपल्याला डाळीमध्ये घालायची आहे. फोडणी डाळीमध्ये घातली की डाळ मिक्स करायची. थोडी कोथिंबीर घालायची आणि डाळीला एखादी उकळी काढायची. म्हणजे ही आपली डाळ तयार होईल. ही आपली वाटणाची गोडी डाळ तयार झालेली आहे. आता मी फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची भाजी घातलेली होती त्याच्यावरचं झाकण काढून घेतलं आहे. बटाटासुद्धा शिजलेला आहे. भाजी परत एकदा व्यवस्थित मिक्स करायची. आता ताटातलं पाणी काढून टाकायचं आणि 2 मिनटं असंच भाजीवरती झाकण ठेवायचं. आता मी पुरीचं पीठ मळून घेते. तर गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर आपल्याला पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ पातळ नाही करायचं, घट्टसर मळून घ्यायचं. पीठ मळून झालं आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि एखाद्या डब्यामध्ये वगैरे 10 ते 15 मिनटं तसंच झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे पीठ छान मऊ होईल आणि आपल्या पुऱ्यासुद्धा खूप छान होतील. एवढं घट्टसर पीठ असायला हवं. भाजीवरचं परत एकदा मी झाकण काढून घेते आणि परत एकदा मिक्स करायची आणि ही आपली मस्त फ्लावर, बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनून तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची. अशी भाजी आपण सकाळच्या घाईच्या वेळेस डब्यालासुद्धा बनवू शकतो. वाफेवर बनवलेल्या भाज्या खूपच चविष्ट लागतात. आता बनवूयात पुऱ्या. मी एकीकडे पुऱ्या लाटते आणि एकीकडे तळते. पुरी लाटताना नेहमी तेलावरती लाटायची. पिठाचा वापर करायचा नाही. जर आपण पीठ लावून पुरी लाटली तर आपलं तेल खराब होतं, काळपट होतं. त्याच्यामुळे नेहमी अगदी थोडंसं तेलाचा बोट घेऊन आपण ही पुरी लाटू शकतो.
आणि आपलं तेलसुद्धा खराब होत नाही. जसं आहे तसं आपलं पुरीचं तेल राहतं. मी सर्व पुऱ्या बनवून घेते. आज जेवणामध्ये बनलेलं आहे भात, गोडी डाळ, फ्लावर वाटाणा आणि बटाट्याची भाजी, बटाटा भाजी, पुरी आणि श्रीखंड, आळूवडी आहे आणि पापड. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आलूवडीची रेसिपीसुद्धा बघायला मिळेल, तर आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अशा प्रकारे आपण जेवण बनवलं तर ते अगदी पटकन बनतं. आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा नेहमी जेवणाची पूर्वतयारी करून ठेवायची, म्हणजे आपल्याला जेवण बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि आपल्याला काय बनवायचं त्याचा विचारही करावा लागत नाही. तुम्ही पण असं जेवण नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.